हा मोबाईल 17 डिसेंबर रोजी RKG कंपाऊंडच्या समोरून हा मोबाईल हिसकावण्यात आला होता। आरोपीचं नाव आहे मोहम्मद इब्राहिम खान। त्याच्यानंतर मी कोंडगाव पोलीस स्टेशनला याची दखल दिली। त्याच्यानंतर मी कलम वगैरे लावल्यानंतर 3 दिवसानंतर माझा मोबाईल भेटला आणि त्याच्यानंतर मला सूचना मिळाली की बाबा तुम्ही हस्तांतरित प्रोग्राम ठेवला आहे, त्या तारखेला तुम्ही येऊन मोबाईल तुमचा घेऊन जा। मग आज तारखेला मला Vivo 200+ 5G 26,000 किमतीचा मोबाईल आज भेटला आहे। हा मोबाईल ये जो बाइक था मेरा 6 महीना पहले चोरी हो गया था और मुझे 6 महीने के अंदर ही मेरा ये बाइक मिल गया। इसके लिए पुलिस को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। बाइक कब चोरी हुआ था? ये 6 महीना पहले हुआ था चोरी। क्या नाम है आपका? मयूर रमेश भोयर। कहाँ से? कोंडगांव, गोवेगांव। पुलिस का कितना शुक्रिया करना चाहिए? बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा उनको, बहुत जल्दी से इसका तपास किया और मेरा बाइक मुझे मिला दिया। नक्की तुमची बाईक चोरीला कधी गेलेली काय सांगणार? एप्रिल महिन्यामध्ये मी बायपासला माझी गाडी लावली होती युनिकॉर्न ब्लॅक कलरची। ती तिथून भर दिवसा चोरीला गेली। त्यानंतर मी कोंडगाव पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद केली आणि बऱ्याच प्रयत्नानंतर साहेबांनी मला ती शोधून दिली आणि आज तो मुद्देमाल माझ्या साहेबांच्या हस्ते मला सुपूर्द करण्यात आला। काय होतं पोलीस प्रशासनाने चांगली कारवाई केली? पोलीस प्रशासनाची कारवाई चांगली आहे, बट लोकांना ती वेगळ्या पद्धतीची वाटते। बट त्यांच्या परीने ते 100% प्रयत्न करतात। पब्लिकला ते लोकांना ते व्यवस्थित वाटत नाही कधी कधी, बट त्यांची कामगिरी आणि त्यांचं कर्तृत्व हे त्यांनाच माहिती आणि पब्लिकला ते जाणवतं, बट पब्लिक तोंडावरती ते आणत नाही। पण साहेबांच्या कामगिरीमुळे आणि पूर्ण पोलीस प्रशासनाला मी अभिनंदन करतो त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल। DCP झोन 2 मधील सर्व 6 पोलीस स्टेशन मार्फत फिर्यादींना जो मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर याच्यात साधारण आपण 250 मुद्देमाल ज्याची किंमत 1,43,00,000 रुपये एवढा मुद्देमाल परत करत आहोत। ह्या जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यात पार्श्वभूमी आपल्याला माहितीच आहे की सध्या महाराष्ट्र पोलीस दिनाचा स्थापना दिवस निमित्त आठवडाभर आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे।